नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आजचा टॉपिक आहे शब्दाच्या जाती. चला तर मग सुरुवात करूया. शब्दाच्या जाती हा टॉपिक अभ्यासण्या अगोदर आपण काय करूया, त्याचा बेस तयार करूया. म्हणजेच काय तर आपण काही संकल्पना अगोदर समजून घेऊया, जसं की शब्द, वाक्य, पद आणि प्रत्यय या गोष्टी काय आहेत हे जर समजून घेतलं तर आपल्याला शब्दाच्या जाती हा धडा समजायला एकदम सोपा जाईल. तर शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे ध्वनी समूह. शब्दांना रूढीने किंवा संकेताने अर्थ प्राप्त होत असतो. वर्णालाच आपण शब्दाचे रूप असं म्हणू शकतो आणि शब्दाचे लक्षात येणारे बाह्य रूप हे वर्णसमूह किंवा मूल रूप असतात. त्याचबरोबर आपण जसं की म्हणू शकतो एखादा अर्थ शब्द तयार होण्यासाठी योग्य क्रम आपल्याला आवश्यक असतो. मग हा ध्वनी समूह म्हणजे काय तर जे काही शब्द असतात त्याला अर्थपूर्ण होण्यासाठी ध्वनी समूह लागतो. त्याचबरोबर ध्वनी समूहाला आपण अर्थपूर्ण शब्द असं सुद्धा म्हणू शकतो. प्रत्यय काय असतात तर प्रत्यय म्हणजे ध्वनी समूहांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, जे शब्दांना जोडलेल्या शब्दाच्या विशिष्ट रूपे तयार होतात त्यांना आपण प्रत्यय म्हणतो. मग वाक्य म्हणजे काय तर वाक्य म्हणजे एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. जसं की पवन गावाला गेला. आता ह्याचा पूर्ण पवन कुठे गेला? गावाला गेला. अर्थ पूर्ण झाला ना, त्यामुळं आपण त्याला वाक्य म्हणत असतो. मग पद काय असतं तर पद म्हणजे वाक्यात शब्दाचा मूळ रूपात बदललेले रूप. म्हणजे काय तर वाक्याचे जे शब्द असतात त्यांचे जे मूळ रूप असतं त्यांचं रूप बदलतं, त्याला आपण पद म्हणू शकतो. जसं की उदाहरणार्थ गोविंदने झाडाला पाणी दिले. कोणी? गोविंदने. कोणाला? झाडाला. मग काय झालं तर हे दोन, गोविंद आणि झाडाला, हे झाले वाक्यातले पद. मग पद कसे असतात? पद कधी प्राकृत असतात तर कधी विकृत असतात. प्राकृत म्हणजे काय तर शब्दाचे मूळ रूप म्हणजे प्राकृत शब्द आणि विकृत म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात झालेला बदल, म्हणजे त्याला आपण प्रत्यय लावून येऊ शकते, त्यामुळं त्याला म्हणायचं विकृत शब्द. उदाहरणार्थ अनुजने घराला कुलूप लावले. हे काय झालं? विकृत रूपाचं पद झालं. कोणतं तर अनुजने घराला. यानंतर प्रत्यय आपण सविस्तर अभ्यासूया. प्रत्ययाची व्याख्या तर आपण पाहिलेली आहे, पण प्रत्यय सविस्तर अभ्यासूया. कारण प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये चरण प्रत्यय, त्याला शेवटचे प्रत्यय किंवा अंतिम प्रत्यय असं म्हटलं जातं, आणि चरणोत्तर प्रत्यय, ज्याला शेवटच्या नंतरचा प्रत्यय किंवा प्रत्ययानंतर पुढे येणारा प्रत्यय म्हणजे चरणोत्तर प्रत्यय असं म्हणतात. आता ह्या चरण प्रत्यय आणि चरणोत्तर प्रत्ययाचे परत दोन भाग पडतात. चरण प्रत्ययाचा विभक्ती आणि अख्यात हे दोन भाग पडतात, आणि चरणोत्तर प्रत्ययाचा कृत, कृदंत तसेच दत्वित आणि शब्द साधित असे दोन भाग पडतात. मग चरण प्रत्यय काय असतो तर चरण प्रत्यय हा शेवटचा किंवा अंतिम असतो. हे प्रत्यय जोडल्यानंतर दुसरा प्रत्यय जोडला जात नाही, त्याला आपण चरण प्रत्यय म्हणतो. उदाहरणार्थ माळी प्लस ला, माळ्याला असं होतो. हे काय झालं तर पूर्ण झालं, त्यानंतर आपण दुसरा प्रत्यय जोडू शकतो का
तर नाही. म्हणजे काय, तर शब्दाची फुल स्टॉप म्हणजे चरण प्रत्यय आपण असं म्हणू शकतो. आणि दुसरा प्रत्यय लागत नाही त्यानंतर. या प्रत्ययामुळे शब्दाला पदत्व प्राप्त होते. या प्रत्ययाचा वाक्यात उपयोग होतो आणि शब्दाचे ते कोणतं रूप असतं, तर ते सामान्य रूप असतं. त्याची जातसुद्धा बदलत नाही, ते चरण प्रत्यय असतं. विभक्तीमध्ये चरण प्रत्यय हे प्रथमा ते पंचमीपर्यंतच आहेत, कारण त्याला अपवाद आहे. षष्टी आणि सप्तमी ही 2 प्रत्यय ही चरणोत्तर प्रत्यय आहेत. पण विभक्तीमध्ये प्रथम ते पंचमी हे काय आहेत, विभक्तीचे चरण प्रत्यय आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपल्याला अपवाद असतात तिथेच आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर चरणोत्तर प्रत्यय. चरणोत्तर प्रत्यय म्हणजे काय, शेवटच्या नंतर एक दुसरा प्रत्यय लागणं, किंवा जसं की समाज प्लस इक प्लस ता काय होणार, सामाजिकता. मग हे पूर्ण व्हायले का सामाजिकता वर्ड, नाही. जसं माळ्याला हा पूर्ण झाला शब्द, तसं सामाजिकता पूर्ण व्हायला का, नाही. मग काय म्हणायचं आपण, चरणोत्तर शब्दाचे चरणोत्तर शब्द जेव्हा सामान्य रूपात लागत नाही आणि हे बदलणारे प्रत्यय असते आणि ह्या शब्दाला पदत्व प्राप्त होत नाही किंवा नवीन शब्दाची निर्मिती होत असते, तद्वित प्रत्यय लागताना सामान्य रूप होत नसते चरणोत्तर प्रत्ययामध्ये. त्यानंतर तद्वित प्रत्ययामुळे जात बदलते, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. जसं की गरीब. गरीब काय आहे, तर विशेषण आहे. आणि ई काय आहे, तर वेगळा शब्द आहे. गरीब प्लस ई हे 2 एकत्र केले तर गरिबी होतो. मग ह्याचं काय होतं, तर जात बदलते. हे काय झालं, आता भाववाचक नाम झालं. म्हणजे काय, शब्दांना स्वतंत्र अस्तित्व नाही चरणोत्तर प्रत्ययामध्ये. आता जे आपण पाहिलं, शब्द, वाक्य, पद, प्रत्यय या सर्व गोष्टी थोडक्यात मी सांगते, ज्याला आपण एक थोडक्यात रिकॅप म्हणूया. वाक्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्द होय. अर्थपूर्ण अक्षराला शब्द असे म्हणतात, परंतु सर्वच अक्षराला अर्थ असतो असे नाही. काही अक्षरसमूह अर्थहीन असतात, जसे की ईक, ईक, नारा जसे इत्यादी. ज्या अक्षराचा समूहांना अर्थ नसून जे समूह शब्दांना जोडल्यास त्यात शब्दाची विशिष्ट रूपे तयार होतात, त्या अक्षरसमूहाला प्रत्यय असे म्हणतात. त्याचबरोबर शब्दांना जसा अर्थ असतो तसा मात्र प्रत्ययांना नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्राकृत किंवा प्रकृती असं म्हणतात, तर ज्याला प्रत्यय जोडून येतो त्याला विकृती असं म्हणतात. शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास मात्र त्याला पद असे म्हणतात आणि शब्द स्वतंत्र असतो तर पदाला संबंध वाक्याशी असतो. मग शब्दांच्या जातीचं वर्गीकरण करत असताना दादोबा पांडुरंग तरखडकर असं म्हणतात की स्वविभक्तिक आणि अविभक्तिक असे 2 प्रकार पडतात शब्दाचे जातीचं. आणि मोके दामले म्हणतात की सविकारी आणि अविकारी असे 2 प्रकार पडतात. पण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 3 प्रकारे शब्दाच्या जातीचं वर्गीकरण केलेलं आहे, ज्यामध्ये प्रतिपादक, धातू आणि अव्यय असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहीतच आहे शब्दांच्या जाती किती, 8. शब्दांच्या जातीचे कार्य किती, 8. शब्दांच्या जाती वाक्यात किती प्रकार पडतात, तर ते सुद्धा 8. मग आता आपण शब्दाच्या जाती पाहूया, ज्यामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात, ज्याला विकारी शब्द त्यालाच सव्यय शब्द, अविभक्ती शब्द. अविभक्ती शब्द किंवा विकारी शब्द यांच्या लिंग, वचन, विभक्ती, काळ याच्यानुसार विभक्तीनुसार बदल होतो, त्यामुळे त्यांना विकारी शब्द असं म्हणतात. ज्यामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या गोष्टी विकारी शब्दामध्ये येतात असं सांगू शकतो. यानंतर अविकारी
शब्द किंवा अव्यय शब्द. ज्या शब्दाच्या रूपात लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही त्याला अविकारी शब्द किंवा अव्यय शब्द म्हणतात. ज्यामध्ये आपण क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय व उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय येत असतात. आता हीच गोष्ट मी या मॅप थ्रू दाखवलेली आहे. तुम्ही हा मॅप तुमच्या वहीत ॲज इट इज लिहून काढा, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून जातील शब्दाच्या जाती. म्हणजे वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणत्याही वस्तू दाखवणारा जो शब्द, ज्याला आपण विकारी शब्द म्हणतो, त्यास आपण नाम म्हणू शकतो. मग तुम्ही म्हणसाल विकारी ही काय भानगड आहे? तर विकारी म्हणजे ज्या शब्दाला प्रत्यय लावल्यास त्याचं लिंग, वचन, विभक्तीमध्ये विकार किंवा बदल होतो त्याला आपण विकारी शब्द म्हणत असतो. मग हे नाम काय आहे? तर नाम ही एक वस्तुवाचक संज्ञा आहे. वस्तुवाचक म्हणजे काय? तर वस्तुवाचक म्हणजे डोळ्याने दिसणारी किंवा कल्पना केलेली, त्यालाच आपण शुद्ध मराठी भाषेत इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तूंना किंवा सृष्टीतील इंद्रियगम्य वस्तू त्याचबरोबर मनोगम्य वस्तूंना जो शब्द दर्शवितो त्याला आपण नाम असे म्हणतो. त्यानंतर नाम हे सामान्य रूप होते. त्याचबरोबर प्राणी, पदार्थ व त्याच्या अंगचे जे धर्म असतात, जसं की राग, लोभ, माद, मत्सर, ह्या सर्व गुणांचा प्रकार नामामध्ये येतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितले की त्यांच्या लिंग, वचन आणि विभक्ती यांचे विकार होतात, म्हणून त्यांना सामान्य रूप भेटत असते, म्हणून त्यांना नाम असं सुद्धा म्हणतात. शब्दयोगी अवयवाचा विकार होत असतो नामामध्ये. त्यानंतर उद्योगत्व आणि विकारत्व ही दोन गुणधर्मसुद्धा नाम या संज्ञेतच येतात. मग नामाचे प्रकार पाहत असताना म.के. दामले यांनी दोन प्रकारे त्यांचं वर्णन केले. कसं? तर धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम. आता धर्मीवाचक हा प्रकार काय आहे? तर धर्मीवाचक नाम म्हणजे प्राण्याचा अथवा पदार्थाचा, त्याच्या समूहाचा जो बोध होत असतो त्याला, म्हणजे काय तर समान बोध होतो, त्याला आपण धर्मीवाचक नाम म्हणतो. धर्मवाचक नामामध्ये भाववाचक नाम हे एकटं येतं, तर धर्मीवाचक नामामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम येत असतं. तर खरे पाहता नामाचे आपण 3 प्रकारात विभाग केलेला आहे, जसं की भाववाचक नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम. आणि म.के. दामलेने केले त्याप्रमाणे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता आपण सामान्य नाम पाहूया. आता सामान्य नाम पाहत असताना सामान्य नामाचं 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं, ज्यामध्ये पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम असे ते प्रकार आहेत. आता पदार्थवाचक आणि समूहवाचक ही काय भानगड आहे म्हणसाल तुम्ही? तर पदार्थवाचक म्हणजे ज्याला आपण किलोग्राम, ग्राम, तसंच लिटर आणि मीटरमध्ये मोजू शकतो, ही काय झाले पदार्थवाचक नामाचे प्रकार झाले. ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो सोने, तांदूळ, दूध, पापड हे काय झाले तर पदार्थवाचक नाम झाले, आणि ते कसे असतात तर ते एकवचनी असतात. मग समूहवाचक नाम काय आहे? तर समूहवाचक नाम हे काय करतं तर एका समूहाचा, पूर्ण एका ग्रुपचा बोध करतं, त्याला आपण समूहवाचक नाव म्हणतो. जसं की सैन्य, कळप, थवा हे काय झाले ग्रुपचे नाव झाले. काही वेळेस हे एकवचनी असतात तर काही वेळेस हे अनेकवचनी असतात. आता सामान्य नामाची वैशिष्ट्य काय? तर सामान्य नाम हा समान गुणधर्म दाखवतो. जसं की मनुष्य म्हटलं की आपल्याला सर्वच मनुष्य दिसतात, जसं की स्त्री, पुरुष जे काही असेल ते मनुष्याचं रूप आहे, मग ते सगळे समानच दिसणार ना आपल्याला, म्हणून सामान्य रूप हे समान गुणधर्म दर्शवितात. त्याचबरोबर ते जातीवाचक नाम असतात आणि
त्याचबरोबर ते अनेक वचनी होत असते. त्याला स्वतःचा अर्थ असतो, स्वतःचे अस्तित्व असते, सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य दाखविणारी जसं की जात लिंग कळत असते. आता लिंग कळते म्हणजे काय होतं, तर जसं की आपल्याला बैल म्हटलं की तो काय आहे, पुरुष आहे हे कळतं. म्हैस म्हटलं की ती स्त्री आहे हे कळतं. हे काय झालं, लिंग कळतं. संख्येने बहुधा मोजता येणारी नामं म्हणजे त्याला आपण सामान्य नाम म्हणू शकतो किंवा विशेष प्रसंगी विशेष नामासारखा सुद्धा उपयोग सामान्य नामाचा होतो. हे एक विशिष्ट गुणधर्म आहे सामान्य नामाचं. यानंतर विशेष नाम. आता विशेष नाम काय आहे, तर विशिष्ट व्यक्तीच्या किंवा प्राण्याचा ज्यावेळेस बोध होत असतो तेव्हा आपण विशेष नाम असं म्हणू शकतो. जसं की मी मीरा, त्याचबरोबर राम, सीता ही काय झाली विशेष नामाची उदाहरणे झाले. ते कसे असतात, तर व्यक्तिवाचक असतात, ते एकवचनी असतात. त्याचबरोबर अर्थहीन फक्त खूण दाखवणारे हे विशेष नाम असतात. त्यामध्ये लिंग निश्चित असते. जसं की आता मीरा म्हटलं की आपल्याला कळतं की मी स्त्री आहे. ही लिंग काय झालं, निश्चित झालं. यानंतर आपण भाववाचक नाम, ज्यालाच आपण काय म्हणतो, तर धर्मीवाचक नामसुद्धा म्हणत असतो. ज्यामध्ये प्राणी वस्तू यांचा गुणधर्माचा भाव याचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाव म्हणतो. आता धर्मीवाचक हे नाव कुणी दिलं भाववाचक नामाला, तर ते होते मक्के दामले, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. पण गुणबोधक नाम असं सुद्धा एक नाव दिलेलं आहे, जे आहेत गोडबोले हे लेखक, ज्यांनी भाववाचक नामाला गुणबोधक नाव हे दिलेलं आहे. त्यानंतर भाववाचक नाम हे एकवचनी असतं, नेहमीच ते काल्पनिक असतं आणि ते स्थिती किंवा क्रियादर्शक असतं. जसं की स्थितीदर्शक म्हटलं तर आपल्याला सांगता येईल की बाल्यावस्था, वार्धक्य, मरण, तरुण ह्या काय झाल्या अवस्था झाल्या, ते काय झालं स्थितीदर्शक भाववाचक नाम झालं. त्यानंतर क्रियादर्शक हास्य, चोरी, उड्डाण हे काय झालं, तर क्रिया दर्शवितं आणि हे भाववाचक नाम आहे. मग काही वेळेस स्थितीदर्शक आणि काही वेळेस क्रियादर्शक असं सुद्धा भाववाचक नाम असतं. मग हे भाववाचक नाम तयार कसं होतं, तर हे भाववाचक नाम तयार होत असताना सामान्य नाम किंवा विशेष नाम किंवा त्यालाच आपण विशेष धातू अधिक य, त्व, पण, पणा, त्वा, गिरी, आई, इक, ई, का, वा ही प्रत्यये लागतात आणि तयार होतं ते भाववाचक नाम. जसं की गरीब, गरीब काय आहे सामान्य नाम. ई लागलं गरीबी, ई लागलं की ई हा प्रत्यय लागला की ते झालं भाववाचक नाम. आता या नामाचे काही उपयोग आहेत का, तर हो, सर्वच नामाचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर पहिला उपयोग आहे सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो. आता सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो तर तो कसा, उदाहरण पाहायचं झालं तर शेजारची तारा PSI झाली. आता शेजारची तारा, आता तारा काय आहे, एक म्हणजे विशेष नाम आहे याच्यामध्ये, पण ते सामान्य नामसुद्धा आहे. जसं की आपण आकाशातले जी काही तारे पाहतो त्याला आपण काय म्हणतो, तारा म्हणतो. ते काय झालं सामान्य नाम झालं. पण इथं काय झालं, एका मुलीचं नाव तारा आहे म्हणून इथं काय झालं त्याचा उपयोग, तर विशेष नाम म्हणून झाला. ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. काही वेळेस काय होतं, विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. जसं की तुमचा मुलगा म्हणजे कुंभकर्णच आहे. आता कुंभकर्ण आपल्याला माहीत आहे की रामायणामध्ये रावणाचा भाऊ होता, बरोबर. पण इथे काय झालंय, झोपाळू जो मुलगा आहे त्याला कुंभकर्णाची उपमा देऊन हे सामान्य नाव केलेलं आहे. कुंभकर्ण हे विशेष नाव असताना सुद्धा त्याचं रूपांतर हे सामान्य नामामध्ये केलेलं आहे. त्यानंतर तिसरा उपयोग आहे भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग करणं. जसं की शांती उद्या मुंबईला जाईल. आता शांती काय आहे, भाववाचक नाम.
मग इथं काय केलं, शांती एका बाईचं नाव केलं आणि ती काय करणार आहे, उद्या मुंबईला जाणार आहे. मग काय झालं तर ते विशेष नाम झालं. त्यानंतर विशेषणाचा सामान्य नाम म्हणून उपयोग करणं. आता विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून कसा उपयोग केला जातो, मराठी रंगभूमीला 3 पुरुषोत्तम लाभले किंवा लागले. आता पुरुषोत्तम काय आहे, मुलाचं नाव आहे, पण आपण इथं काय केलं आहे, अनेक वचनी उपयोग करून त्याचं सामान्य नाम केलेलं आहे. त्यानंतर काही एक अक्षरी शब्द असतात ज्याला सामान्य नाम म्हणून आपण दर्शवू शकतो. जसं की इथे कचा काना नीट दिसत नाही रे, आपण शाळेमध्ये खूपदा ऐकतो की कचा काना इथे नीट दिसत नाही. क काय झालं तर क झालं एक अक्षरी शब्द आणि त्याला आपण काना नाही आहे म्हणून त्याला काय केलं, सामान्य नाव केलेलं आहे. आता नामामध्ये साधित नामे हा एक प्रकार पडतो, ज्यामध्ये विशेष साधित नामे, अव्यय साधित नामे आणि धातू साधित नामे असे प्रकार पडतात. पण त्या अगोदर आपण साधित नामे काय आहे हे पाहूया. आता साधित नामे पाहायचं झालं तर विशेषण, अव्यय आणि धातू साधित यांचा वापर करून त्यांना साधित नामे असं म्हणता येतं. मग याची 3 रूपे आहेत, मी अगोदरच तुम्हाला सांगितलेले आहेत. विशेषण साधित रूप, अव्यय साधित रूप आणि धातू साधित नामे. तर विशेषण साधित नाम म्हणजे काय तर नाम, आता विशेषण जे आहे ते आपण काय, नामाबद्दल माहिती देणारा विशेष शब्द म्हणून विशेषण ओळखतो, बरोबर. पण इथे काय केलं जातं तर तो स्वतःच नावाची जागा घेतो आणि त्याला अनेकदा विभक्ती प्रत्यय लागून येतात. जसं की ला, ना, ची, चा ही काय झाली, वेगवेगळी प्रत्यय लावून येतात. मग आपल्याला हे तर सांगितलं मी सोप्या भाषेत. पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर बरेचदा विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो. अशा वेळी विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्यय लागू शकतात. जेव्हा विशेषण नाम म्हणून वापरले जाते तेव्हा काय होतं तर विशेषण साधित नामे होतात. उदाहरणार्थ शहाण्याला शब्दाचा मार. आता शहाणा काय आहे तर विशेषण आहे, पण इथं काय केलं आपण, त्या व्यक्तीसाठी म्हणून उपयोग केला म्हणून इथं काय झालं, त्याचा नाम असा उपयोग झालेला आहे. यानंतर अव्यय साधित नाम. आता अव्यय साधित नाम काय आहे, जेव्हा वाक्यात एखादे अव्यय जसे की वर, खाली, मागे, पुढे, छे, ची हे काय त्यांच्या मूळ स्वरूपात न राहता एखाद्या नामासारखे वापरले जाते तेव्हा आपण त्याला अव्यय साधित नाम म्हणतो. आता अव्ययाचा वापर आपण साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या गोष्टीला नाव देण्यासाठी केला जातो, त्याला आपण अव्यय साधित नाम असं म्हणतो. त्याचं उदाहरण पाहायचं झालं की त्याच्या इमारतीचा वरचा मजला रिकामा आहे. वर काय आहे, अव्यय आहे, पण वरचा हे काय झालं तर ते स्पेशली नाव झालं म्हणून त्याला काय म्हणायचं, अव्यय साधित नाम. यानंतर धातू साधित नाम, त्यालाच आपण कृदंत असं सुद्धा म्हणतो धातू साधित नामाला. जेव्हा एखाद्या क्रियेच्या मूळ रूपाला प्रत्यय लागतो आणि ते वाक्यात क्रियेचा अर्थ न पूर्ण करता एखाद्या नामाचे काम करतो तेव्हा त्याला आपण धातू साधित नाम म्हणतो. म्हणजेच काय तर क्रियापद काय करत असतं तर अर्थ पूर्ण करत असतं, पण धातू साधित नाम हे अर्थ पूर्ण करत नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणून त्याला आपण धातू साधित नाम म्हणतो. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आता देणं हे काय झालं, धातू झाला आणि देणं हे क्रियापद सुद्धा झालेलं आहे. घेणं हे धातू झाला आणि ते क्रियापद सुद्धा आहे, पण इथं काय ते नामाचा प्रमाणे त्याचा यूज केला, जसं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. त्यामुळे इथे काय झालं तर धातू साधित नाम झालं देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने. यानंतर नावाचे विकिरण किंवा नावाचे विकिरणाचे वेगवेगळे नियम. आता नावाचे विकिरण
मग कशाला म्हणायचं? ज्यामध्ये वचन, लिंग आणि विभक्ती यांचे प्रकार पडतात त्याला आपण नावाचे विकिरण म्हणतो. विकिरण म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं की जेव्हा वाक्यात वापरताना नावाचा मूळ रूपात बदल होतो त्याला आपण नामाचे विकिरण म्हणतो. किंवा नामाला प्रत्यय लागून त्याचे रूप बदलतात त्याला आपण विकिरण असं म्हणतो. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंग आहे आणि ह्या लिंगाचे 3 प्रकार पडतात, जसं की स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुंसकलिंग. आता मराठीतील लिंग व्यवस्था ही कशी आहे? खूप अनियमित आणि धरसोड वृत्तीची आहे, कारण इथे बरेचदा अपवादच जास्त येतात लिंगामध्ये. जसं की प्राण्याचे लिंग वास्तविक आहे, त्याचबरोबर निर्जीव वस्तूचे लिंग काल्पनिक असतं, नामाच्या रूपात लिंग निश्चित केलेलं असतं. लिंग ओळखण्यासाठी ती, तो, हा, ही, हे आपण सर्वनामाचा सुद्धा उपयोग करतो. मग लिंगभेदामुळे नामाच्या रूपात काय काय बदल होतात? तर आपल्याला सांगायचं झालं की पुरुषलिंगी अकारांत शब्द, अकारांत म्हणजे आचा ई होतो स्त्रीलिंगीमध्ये आणि नपुंसक लिंगामध्ये ए होतो. जसं की मुलगा, मग स्त्रीलिंगी काय होणार? तर मुलगी, आणि पुरुषलिंगी नपुंसकलिंगी काय होणार? तर मुलगे. त्यानंतर दुसरा नियम पाहायचं झालं तर पुरुषलिंगी काही प्राणीवाचक असतात ते स्त्रीलिंगीमध्ये जाऊन इन असं प्रत्यय लागून तयार होतात. जसं की पाटील, आपण स्त्रीलिंगी पाटलिनीला काय म्हणतो? पाटलीन. माळी, माळीन. त्यानंतर तिसरा नियम असं सांगतो की पुरुष अकारांत असेल तर स्त्री इकारांत होते. आता अकारांत हंस, हंसी, तरुण, तरुणी काय झालं? तर अच्या ऐवजी ई ॲड झाला, त्यामुळे काय झालं? स्त्रीलिंगी तरुणी, हंसी असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. चौथा नियम आहे स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी अकारांत असेल तर स्त्रीलिंगी आणि असा स्त्रीलिंगी शब्द तयार होतो. भव, भवानी, रुद्र, रुद्राणी. हे काय झालं? तर आणि हे ॲड झालेलं आहे. त्यानंतर 5वा नियम आहे पुरुष अकारांत असेल तर स्त्री आकारांत होते. पुरुष अकारांत असेल तर स्त्री आकारांत होते. म्हणजे काय? तर गायक असेल तर गायिका, त्यानंतर नर्तक असेल तर नर्तिका, रसिक असेल तर रसिका. त्यानंतर पदार्थवाचक पुरुष आणि स्त्रीलिंगी इकारांत होते. पुरुष पदार्थवाचक असेल तर स्त्री इकारांत होत असते. लोटा, लोटी, खळगा, खळगी, आरसा, आरसी. त्यानंतर काही संस्कृत आहेत जे पुरुष तत्सम आहेत आणि स्त्री इकारांत होत असते. जसं की राजा, राज्ञी, विद्वान, विदुषी, कवी, कवयित्री, जनक, जननी आणि शक्तिमान, शक्तिमती. यानंतर काही पुरुष शब्दाचे स्वतंत्र रूप असतात. जसं की विदुर आपण स्त्रीलिंगीमध्ये काय म्हणतो? विधवा, उंट, सांडणी, खोड, कालवड, वाघ्या, मुरळी, अनुरक्त, अनुरक्ता, शुक्र, सारिका, बोका, भाटी. यानंतर निरनिराळ्या लिंगात शब्द पुरुष व स्त्रीलिंगी एकसारखेच असतात. जसं की बाग, वेळ, मजा, जिन्नस, ढेकर, मध, तारा, वाणी, वेल, व्याधी, लसूण, तंबाखू. या शब्दाचे काय पुरुषलिंगी आणि स्त्रीलिंगी सारखेच असतात. त्यानंतर काही पुरुषलिंगी हे आणि नपुंसकलिंगी सारखेच असतात. जसं की हरिण, माकड, डुक्कर, माणूस, गाढव, नेत्र, मुंगूस, बदक, पक्षी, गाव. हे काय आहेत? पुरुष आणि नपुंसकलिंगी सेमच असतात. त्यानंतर स्त्री आणि नपुंसकलिंगी सेम असणारे शब्द मांजर, पितळ, कमल, अस्वल, शिकरण, दुकान आणि तपकीर. हे काय झाले? तर स्त्रीलिंगी आणि
नपुसकलिंगी एकसारखे शब्द. आता काय होतात, काही शब्द असे असतात पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगीमध्ये सेम असतात. ती कुठली शब्द आहेत, तर ते आहे पोर, मूल, बाळ. ही 3 शब्द काय पुरुष स्त्रीलिंगी असो, पुरुषलिंगी असो, नपुसकलिंगी असो सेमच असणार. आता काय असतात, काही परभाषेतील शब्द असतात जे की मराठी भाषेत त्यांचं कोणतं रूप असतं त्यानुसार त्यांचं इंग्रजी भाषेतील शब्दांचं रूप ठरत असतं. आपण आता मराठीत काय म्हणतो जोडा, इंग्रजीत काय म्हणतो बूट. तर जोडा म्हणजे काय पुरुषलिंगी शब्द आहे. मग तर बूट येणार तर तो सुद्धा पुरुषलिंगी येणार. मंडळी स्त्रीलिंगी आहे तर ती सुद्धा कंपनीमध्ये इंग्लिशमध्ये जरी आली तरी तिला स्त्रीलिंगीच आपण म्हणायचं. पुरुष, पुस्तक हे काय नपुसकलिंगी आहे. तर बुक जर शब्द आलं तर ते सुद्धा नपुसकलिंगीच असणार आहे. त्यानंतर सामाजिक शब्दाचे लिंग, तर ते शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं त्याप्रमाणे सामाजिक शब्दाचं लिंग ठरत असतं. जसं की साखर भात. आता हे दोघं जण मिळून एक शब्द तयार झाला आहे. साखर ही स्त्री आहे, भात हा पुरुष आहे. पण आपण जेव्हा साखर भात हे शब्द उच्चारतो तेव्हा आपल्याला जर त्या साखर भात या शब्दाचं लिंग विचारलं तर ते होणार पुल्लिंगी, कारण भात हे पुरुषलिंगी आहे. म्हणजे काय तर शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे त्याचं लिंग ठरणार. देवघर. आता देव काय आहे पुरुषलिंगी आहे, घर काय आहे नपुसकलिंगी. मग देवघर काय झालं नपुसकलिंगी शब्द झाला. मीठ भाकर. मीठ काय आहे नपुसकलिंगी, भाकर काय आहे स्त्रीलिंगी. मग मीठ भाकर हा शब्द काय झाला तर स्त्रीलिंगी झाला. आता काही एकलिंगी शब्द जे की पुरुषलिंगी असतात जसं की गरुड, उंदीर, साप, टोळी, मासा, कावळा, सरडा, डास ही काय झाली एकलिंगी शब्द आहेत. त्यामध्ये स्त्रीलिंगी शब्द काही आहेत घार, जळू, घूस, मुंगी, पिसू, मेना, घोरपड ही काय झाली स्त्रीलिंगी शब्द झाले. आता नपुसकलिंगी शब्द पाहूया. नपुसकलिंगी कोणता आहे तर घुबड, तरस, झुरूळ, चिलट ही नपुसकलिंगी शब्द झाले. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचा नियम, लास्ट बट नॉट लिस्ट आपल्याला असं सांगता येईल, तो म्हणजे भाववाचक नामाचं लिंग व्यवस्था. या लिंग व्यवस्थेवर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर भाववाचक लिंग व्यवस्थेमध्ये पुरुष लिंगी शब्द आहेत पण, वा. स्त्रीलिंगी शब्द आहे ई, की, ता, गी, री, आई ही स्त्रीलिंगी शब्द आहेत भाववाचक. आणि नपुसकलिंगी आहेत यत व पणा हे नपुसकलिंगी शब्द आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू आणि मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. नामाचे वचन. आता वचन म्हणजे नेमकं काय हे अगोदर समजून घेऊया. नामाच्या ठिकाणी जी संख्या सूचित केली जाते त्याला आपण वचन म्हणत असतो, जे की एक वचन आणि अनेक वचन अशा रूपात असतं. मराठी भाषेत तर 2च प्रकार पडतात ज्याला आपण एकवचन आणि अनेक वचन म्हणतो. पण संस्कृत, झेद, अरबी, हिब्रू, ग्रीक, लॅटिन या भाषेत मात्र एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे प्रकार पडतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारत असतो. चला तर मग अशाच वचनासंबंधी काही महत्त्वाचे नियम आहेत ते अगोदर आपण अभ्यास होता व नंतर वचनामुळे नामाच्या रूपात कसे बदल होतात ते पाहूया. वचनासंबंधी पहिला नियम आहे की नामाचे 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे एकवचन होते. मग तुम्ही म्हणाल विशेष नाम आणि भाववाचक नाम याचे अनेकवचन होत नाही का? तर होत नाही. आणि जर आपण असं केलं, विशेष नाम आणि भाववाचक नामाचं जर अनेक वचन केलं तर त्याचं कार्य हे सामान्य नामाप्रमाणेच होत असतं. जसं की आपण उदाहरणात पाहूया, आमच्या वर्गात 5 पाटील आहेत. आता पाटील हे विशेषण जरी असलं तेव्हा आपण काय केलं अनेक वचन केलं 5 पाटील. मग हे काय कार्य करायला आहे तर सामान्य नामाचं कार्य करत आहे.
त्यानंतर दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर शाहीर आणि पराक्रमाचे गोडवे गावे. आता भाववाचक नाम आहे गोडवे, बरोबर. मग त्याचं अनेक वचन केलं आपण. गोड हे भाववाचक नाम, त्याचं अनेक वचन केलं गोडवे, तर हे नाम काय झालं तर सामान्य नामाचं कार्य करत आहे. त्यानंतर दुसरा नियम असा की विपुलता दाखवण्यासाठी एक वचनसुद्धा यूज होतं, जसं की बरीच मोहरी, प्रचंड पैसा. हा काय झालं, विपुलता दाखवण्याचं म्हणजे खूप जास्त दाखवण्यासाठी सुद्धा एकच वचन यूज झालं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा निर्णय म्हणजे आयोगाचा आवडता नियम म्हणजे आदरार्थी अनेक वचन किंवा बहुवचन. यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. पहिला आहे गुरुजी वर्गात आले. गुरुजी किती आहेत, एक. आणि आले हे क्रियापद कसं आहे, बहुवचनी आहे. मग आपण एका गुरुजीसाठी आले हे बहुवचनी क्रियापद वापरलं, म्हणून इथे काय झालं तर आदरार्थी अनेक वचन झालं. त्यानंतर दुसरं आपण उदाहरण पाहूया. प्रधानमंत्री उद्या नांदेडला येणार आहेत. तर प्रधानमंत्री कुठं येणार आहेत, नांदेडला. किती आहेत प्रधानमंत्री, एकच ना. मग ते नांदेडला येणार आहेत. येणार आहेत हे काय झालं, बहुवचनी क्रियापद झालं. पण आपण हे कशासाठी वापरतो की आदरानं वापरतो. पंतप्रधानाबद्दल जो आपला आदर आहे त्यामुळं आपण हे बहुवचनी क्रियापद वापरतो. म्हणून या दोन्ही वाक्यांना किंवा अशा प्रकारचे जे कोणती वाक्य येतील त्यांना काय होणार, आदरार्थी अनेक वचन वापरले जाणार आहे. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे सलगी किंवा जवळीकता म्हणता येईल आपल्याला सलगी या शब्दाऐवजी, कारण आपण जवळीकता शब्द जास्त ओळखतो. जवळीकता दाखवण्यासाठी एक वचन वापरलं जातं. आपण आईचा काय आदर करतो, बरोबर. पण आपण असं म्हणतो का, आई साहेब आम्हास भूक लागली आणि जेवायला वाढा, असं म्हणतो का, नाही. आई म्हणील कुठल्या कुत्र्यानं चावलंय रे तुला, तू असं बोलायलास. मग आपण आईला असं म्हणतो, अगं आई जेवायला दे ना, म्हणतो ना. हे काय झालं, सलगता किंवा जवळीकता दाखवण्यासाठी आपण आईला एकवचनी बोलतो. जसं की अगं काकू त्या ताईला चिकू दे बरं, असं म्हणतो ना, त्याचप्रमाणे. त्यानंतरचा नियम आहे आदरदर्शक शब्द. आता काही आदरदर्शक शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि काही पुल्लिंगी आहे. जसं की आपण एखादा जास्त शास्त्र अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो, शास्त्री. आणि वडिलांच्या नावापुढे आपण राव लावत असतो. पंत, आचार्य, बुवा, भटजी, शेठजी, भाई, जी, साहेब. हे शब्द आपण कशासाठी वापरतो, आदर दर्शविण्यासाठी वापरतो. पण ही सर्व शब्द कसे आहेत, पुल्लिंगी आहेत. मग स्त्रीलिंगी शब्द कुठले तर ताई, बाई, काकू, काकी, जीजी, अक्का, आई, जी, साहेब हे स्त्रीलिंगी सुद्धा शब्द आहेत ज्याच्यातून आपण आदर व्यक्त करतो. त्यानंतर असे काही शब्द आहेत जे नेहमी एकवचनी असतात, ज्यामध्ये आपण संख्या विशेषण यामध्ये सांगू शकता की जोडी, जोडपी, त्रिकूट, आठवडा, पंचक, डझन, शतक, सहस्त्र, लक्ष, कोटी, शतसहस्त्र ही शब्द संख्या विशेषण आहेत, पण ही नेहमी एकवचनी आहेत. त्याचबरोबर काही समूहवाचक शब्दसुद्धा एकवचनी असतात, जसं की ढीग, राज, जमाव, समिती, थवा, शहर, मंडळ, सैन्य, जुडगा, वर्ग, गाव, पंचायत, लष्कर, सभा. ही काय झाली, समूहवाचक आहेत, पण ही एकवचनी शब्द आहेत. त्याचबरोबर आता आपण पदार्थवाचक शब्दसुद्धा एकवचनी आहेत, जसं की दूध, दही, लोणी, पाणी, तूप, तेल, भात, श्रीखंड. ही काय झाली, पदार्थवाचक झाली, पण ती नेहमी एकवचनी असतात. त्यानंतरचा नियम सांगतो आपल्याला की काही शब्द नेहमी अनेकवचनी असतात. आता नेहमी एकवचनी असणारे शब्द पाहिले आणि आता नेहमी अनेकवचनी असणारे शब्द पाहूया. जसं की क्लेश, शहारे, गप्पा, पेढे, डोहाळे, हाल, आठवडे,
चिपळ्या, कांजिण्या, रोमांच, लोक ही काय झाली नेहमी अनेक वचनी राहणारी शब्द झाले. त्याचबरोबर आपण धान्याला सुद्धा अनेक वचनाने बोलत असतो, जसं की धने, दाणे, मोहऱ्या, मेथ्या, चवळ्या असं आपण अनेक वचन बोलत असतो. त्याचबरोबर धान्याचं एकवचनी नाव कुठलं आहे असं जर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला तर तो आहे ज्वारी आणि बाजरी. ही दोन नावे काय आहेत तर धान्याची नावे असून सुद्धा एकवचनी आहेत आणि धान्याची नावे नेहमी किंवा शक्यतो कशी असतात तर अनेक वचनी असतात. आता आपण मराठी व्याकरणातील जे काही वचनामुळे नामाच्या रूपात बदल होतात ते पाहूया. ज्यामध्ये आपण पहिले पाहूया पुल्लिंगी नामाचे अनेक वचन. तर पुल्लिंगी नामाचे अनेक वचन पाहत असताना दोन महत्त्वाचे नियम लक्षात ठेवायचे, जसं की अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होत असते, जसं की फेटा, फेटे, बोका, बोके, तवा, तवे, आत्मा, आत्मे हे काय झाले आकारांत शब्द झाले एक वचनामध्ये आणि त्यांचं एकारांत उच्चार झाला अनेक वचनामध्ये. त्यानंतर दुसरा नियम आहे पुल्लिंगी नामाचा अनेक वचनात रूपांतरित होत असताना आकारांताशिवाय इतर जे काही पुल्लिंगी नामाचे रूपे असतात ती दोन्ही वचनात सारखीच असतात. म्हणजे काय आपल्याला म्हणायचं आहे की अ, इ, उ, ओ हे एक वचनातही तसेच असतात आणि अनेक वचनातही अ, इ, उ, ओ असंच होत असतात, जसं की देव, देव, उंदीर, उंदीर, फोटो, फोटो, गहू, गहू, कवी, कवी, देव, देश, देश हे काय झाले तसेच झाले. पण जसं की मी तुम्हाला पहिला नियम सांगितला की आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं, पण या नियमाला सुद्धा काही अपवाद शब्द आहेत, जसं की मामा, बाबा, काका, नाना, दादा, आजोबा, अण्णा, आप्पा, चहा ही काय झाली ही पुल्लिंगी नामाच्या आकारांत शब्दाची एकारांत रूपाची अपवाद नामे आपल्याला असं म्हणता येईल. इथे संपलं आपलं पुल्लिंगी नामाच्या अनेक वचनाचे दोन नियम. यानंतर आपण स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन पाहूया. ज्यामध्ये एक वचन अ असेल तर अनेक वचन आ होतं, जसं की माळा हे अनेक वचन आहे तर एक वचन माळ आहे. वेळ हे एक वचन आहे तर वेळा हे अनेक वचन आहे. त्यानंतर जर एक वचन अ असेल तर अनेक वचन ई मध्ये रूपांतरित होत असतं, जसं की घोरपड, घोरपडी, बहीण, बहिणी. पण काही वेळा अचा ई होत असताना इयचा लोप होतो, जसं की गाय, गाय य असतो तेव्हा ई होत असताना काय होतं तर गाय ई होतं. सोय, सोयी म्हणजे काय झाला इथे इयचा लोप झाला. त्यानंतर अचा काही वेळेस आ आणि ई असा सुद्धा अनेक वचनामध्ये रूपांतर होत असतो. म्हणजे वागणूक, वागणुका किंवा वागणुकी असं दोन्हीही आपण म्हणू शकतो. मशाल, मशाली, तलवार, तलवारी याप्रमाणे. त्यानंतर दुसरा नियम आहे एक वचन आ असेल तर अनेक वचन आच असते, जसं की भाषा, भाषा, सभा, सभा. त्यानंतर एक वचन ई असेल आणि अनेक वचन होताना या असं होत असतं, जसं की नदी, नद्या, समयी, समया. याला पण काही अपवाद आहेत, जसं की भक्ती, गती, लोणी, देवी, दासी, दृष्टी हे काय झाले ईचा या होत असताना काही शब्दांचा अपवाद आहेत. त्यानंतर आपण काही शब्द छोट्या ईचे मोठ्या ई मध्ये रूपांतरित होतात. एक वचन अगर छोट्या ईचा असेल तर अनेक वचन होत असताना मोठा ई होतो, जसं की प्रीती. प्रीतीमध्ये जे सुरुवातीची वेलांटी आहे छोटी वेलांटी ती अनेक वचनामध्ये जात असताना मोठी वेलांटी होत असते. नीती, नीतीची तीची जी छोटी वेलांटी आहे ती अनेक वचनामध्ये जात असताना मोठी ती होते. त्यानंतर
ऊचा वा होतो, पण त्या शब्दांना सुद्धा काही अपवाद आहेत, जसं की वाळू, वस्तू, बाजू ह्या काय होतात, जशाच्या तशाच राहतात, म्हणजे ते अपवादी शब्द आहेत. अपवादी शब्द नेहमी लक्षात ठेवा, कारण त्यावर जास्तीत जास्त अयोग प्रश्न विचारत असतात. मग ऊचा वा कसा होतो, जा ऊ, त्याचं काय होणार, जावा. डोक्यातील ऊ, तिचं काय होणार, अनेक वचन ऊ वा. त्यानंतर काही संस्कृत शब्द असतात ज्यांचा ऊ हा मोठ्या ऊ मध्ये रूपांतरित होतो. ते शब्द आपण मराठीत संस्कृतमधून घेतलेले आहेत, जसं की धेनू. धेनूचा छोटा उकार हा अनेक वचनामध्ये जात असताना मोठा उकार होतो. त्यानंतर रज्जू, रज्जू असं. त्याचबरोबर ओचा आ होतो. आता सांगायचं झालं तर सगळ्यात जवळीकचा विषय म्हणजे बायको. बायको हे ओ येतं शेवटी आणि ओचा आ होतं. मग अनेक बायका एकत्र आले तेव्हा आपण काय म्हणतो, बायका. त्यानंतर दुसरा नियम आहे, येचा आ होतो. आते, आता. आपण आते वापरतो का, नाही, आता वापरतो. त्याचप्रमाणे एचा आ होतो, जसं की पे, पया याप्रमाणे. ही तर झाली स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने. यानंतर आपण अभ्यासूया नपुंसकलिंगी नामाची अनेक वचने. नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन होत असताना अचा ये होतो, जसं की घर, घरे, फूल, फुले. त्याचबरोबर दुसरा नियम आहे, ईचा ए किंवा ए होतो. जर एकवचनी मोती असेल तर मोते किंवा मोते याप्रमाणे सुद्धा आपण लिहू शकतो. मिरी किंवा मिरे, मिऱ्या याप्रमाणे सुद्धा अनेक वचन लिहित असतो. मग या शब्दांना सुद्धा काही अपवाद आहेत ईचा ए किंवा ए होत असताना. जसं की अपवादित शब्द पाहायला जाल तर पाणी, दही, लोणी, चिंचवणी, ताकवणी, अस्ती हे शब्द काय आहेत, अपवादित शब्द आहेत. ईचा ए किंवा ए होत नाही, हे तसेच शब्द राहतात एक वचन आणि अनेक वचन या रूपामध्ये. त्यानंतर ऊचा किंवा छोट्या ऊचा ए होत असतो, वासरू, वासरे, पाखरू, पाखरे. त्यानंतर पुढचा नियम आहे, ऊ आणि ऊचा वे सुद्धा होत असतो, जसं की गळू, गळवे, अळू, अळवे. आणि एचा ई होत असतो, जसं की तळे, तळी, रताळे, रताळी. आणि ह्या शब्दांना सुद्धा काही अपवादित शब्द आहेत, जसं की सोने, तांबे, शिशे आणि रुपे. इथे आपले नामाचे अनेक वचनाचे शॉर्टमध्ये सर्व रूपे किंवा सर्व नियम संपलेले आहेत. ही नियम अशीच्या अशी पाठ करायची, म्हणजे परीक्षेत येणारे एकही प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे काय तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी जोडलेला संबंध ज्या विकारांनी किंवा कारकांनी दाखवला जातो त्याला आपण विभक्ती म्हणतो. विकार किंवा कारक ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कारण या एका शब्दावर आपला आयोग फसवत असतो. मग हे विभक्ती काय आहे तर दापा तरखडकर म्हणजेच दादुवा पांडुरंग तरखडकर म्हणतात की विभक्ती ही संस्कृतमधून मराठीत आलेली आहे. मराठीत 8 विभक्त्या आहेत, ज्यामध्ये 7 विभक्त्या ह्या संख्यात्मक आहेत आणि एक संबोधन विभक्ती आहे जी एकवचनात प्रत्यय लागत नाही अशी आहे. त्यानंतर प्रथमा विभक्तीला सुद्धा प्रत्यय लागत नाही. त्याचबरोबर द्वितीया व चतुर्थी सारखेच प्रत्यय लागतात, पण जेव्हा द्वितीया हे कर्माला लागते तर चतुर्थी प्रत्यय हे क्रियेचा संबंध दर्शवणाऱ्या कारकाला लागत असते. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. त्याचबरोबर पंचमी व सप्तमी प्रत्यय
दोन्हीही वचनात समान असतात. षष्टिकाला कारकार्थ नसतो. हे तर झालं विभक्तीविषयी. पण कारकार्थ किंवा प्रत्यय किंवा उपपदार्थ काय आहे? तर आपण विभक्तीचा प्रत्यय बघूत. प्रत्यय म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या क्रियेशी वा इतर शब्दांशी संबंध हा अक्षर, नी आणि वर्णांनी जोडला जातो, त्याला विभक्ती प्रत्यय म्हणतात. मग या प्रत्यय हा शब्द आहे का? नाही. त्याचबरोबर स्वतःचा त्याला अर्थ आहे का? नाही. शब्दाचा परस्पर संबंध दर्शवितात फक्त, आणि स्वतंत्र येतात का? तर नाही. सर्वनामाला किंवा नामाला जोडूनच येत असतात. त्यानंतर केव्हाही विशेषणाला किंवा क्रियाविशेषणाला जेव्हा प्रत्यय जोडून येतात ते काय असतात? तर सर्वलिंगी समान असतात. पण अपवाद कोणता आहे? तर षष्टी आहे. नामाच्या वचनाप्रमाणे ते बदलत असतात प्रत्यय. त्याचबरोबर विभक्ती हे चरण प्रत्यय आहे, पण त्याला अपवाद आहे षष्टी व सप्तमी. त्याचबरोबर शब्दयोगी अव्यय हे प्रत्ययाचे कार्य करतात, म्हणून त्यांना विभक्ती प्रतिकार रूपक अव्यय असं सुद्धा म्हणत असतात. कारकार्थ. आता कारकार्थ काय आहे? तर वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा थेट क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आपण कारकार्थ म्हणतो. मग ही कारकार्थ किती आहे? मुख्य कारकार्थ 6 आहेत. कर्ता हा क्रिया करणारा आहे. कर्म हे ज्याच्यावर क्रिया घडते असं असतं. कारण म्हणजे ज्या क्रियेचं साधन किंवा आपण ज्या साधनानं क्रिया करतो त्याला आपण कारण म्हणू शकतो. संपादन हे ज्याला दान दिले जाते किंवा ज्याच्यासाठी क्रिया होते त्याला संपादन असं म्हणतात. त्याचबरोबर अपादान काय असतं? तर अपादानला आपण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला ब्रेकअप हा शब्द खूप आठवतो. त्यामुळे अपादान म्हणजे ब्रेकअप ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजेच काय? मराठीमध्ये दुरावा किंवा वियोग दर्शविणे. अधिकरण म्हणजे क्रियेचा वेळ किंवा ठिकाण सांगणे. यानंतर उपपदार्थ काय आहे? तर जेव्हा वाक्यातील नामाचा संबंध क्रियापदाशी नसून वाक्यातील इतर शब्दाशी असतो तेव्हा त्याला उपपदार्थ म्हणतात. द्वितीया व संबोधन या विभक्तीला उपपदार्थ नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कारण हे एक सूत्र म्हणता येईल याप्रमाणे आहे. यानंतर आपण विभक्ती प्रत्यय, विभक्ती व कारकार्थ एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये काय असतं हे पाहूया. प्रथमा जेव्हा विभक्ती होते तेव्हा एकवचन व अनेकवचनात कुठलाही प्रत्यय न लागता कारकार्थ हा कर्ता असतो. त्यानंतर द्वितीया जेव्हा विभक्ती होते तेव्हा एकवचनामध्ये सलाते हे प्रत्यय लागतात व अनेकवचनामध्ये सलानाते हे प्रत्यय लागतात. मग याच्यात कारकार्थ कुठला आहे? तर कारकार्थ कर्म आहे. त्यानंतर तृतीय विभक्तीमध्ये नेएशी हे एकवचनामध्ये प्रत्यय लागतात, तर निशी इही अनेकवचनामध्ये प्रत्यय लागत असतात. मग याचा कारकार्थ मात्र करण असतो किंवा त्यालाच आपण साधन म्हणतो. ज्या साधनाने क्रिया केली जाते त्या साधना हे तृतीया विभक्तीमध्ये येत असतं. त्यानंतर चतुर्थीमध्ये एकवचनामध्ये सलाते हे प्रत्यय लागतात, तर अनेकवचनामध्ये सलानाते हे प्रत्यय लागतात. म्हणजेच काय? तर द्वितीया आणि चतुर्थी या दोघांनाही सेम प्रत्यय जरी लागत असतील तरी द्वितीया ज्यावेळेस विभक्ती होत असते कर्माला द्वितीया प्रत्यय लागतो, तर चतुर्थीमध्ये मात्र हा संबंध दर्शवणारा कारकार्थ असतो. मग त्याचा कारकार्थ काय आहे? तर संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे. त्यानंतर पंचमीमध्ये एकवचनाला हून लागतं, तसेच अनेकवचनाला सुद्धा हूनच लागतं. मग पंचमीचा
कारकार्थ काय आहे तर अपादान. अपादान म्हणजे ब्रेकअप, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. त्यानंतर षष्टी. षष्टीला एकवचनामध्ये चा, ची, ची हे प्रत्यय लागतात आणि अनेक वचनामध्ये चे, ची, च्या हा प्रत्यय लागून संबंध हा कारकार्थ असतो. सप्तमीमध्ये त, इ, आ तसंच अनेक वचनामध्ये त, इ, आ हे प्रत्यय लागतात आणि अधिकरण हे त्याचा कारकार्थ असतो. त्याचबरोबर संबोधनामध्ये ज्यावेळेस संबोधन विभक्ती होते त्यावेळेस एकवचनामध्ये कुठलाही प्रत्यय लागत नाही, पण अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागतो. ज्याप्रमाणे आपण हे कारकार्थ म्हणून हाक मारतो त्यावेळेस संबोधन ही विभक्ती होत असते. त्यानंतर विभक्तीमध्ये एक विकिरण आणि साध्वीकरण अशी एक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये शब्द असतो ज्याच्या पाठीमागं षष्ठी जर प्रत्यय येऊन तृतीया प्रत्यय आला तर विभक्तीचं सवीकरण होत असतं आणि ज्यावेळेस शब्द येऊन त्याच्या पाठीमागं सप्तमी प्रत्यय येतो त्यानंतर जर षष्ठी प्रत्यय आला तर साधीकरण ही विभक्ती होत असते. त्यानंतर सामासिक विभक्ती. सामासिक विभक्ती काय आहे तर सामासिक विभक्तीमध्ये दोन समानाधिकरण विभक्ती व व्याधिकरण विभक्ती असे दोन विभक्तीचे प्रकार पडतात. ज्यामध्ये समानाधिकरण ज्यावेळेस विभक्ती होत असते त्यावेळेस दोन्ही पदे एकाच विभक्तीतली असतात. जसं की महादेव हे कसं आहे, महान असा देव हे एकाच प्रथमा विभक्तीतले आहेत, पण व्याधिकरणामध्ये तसं नसतं, दोन्ही पदे भिन्न भिन्न विभक्तीतले असतात. जसं की राजा वाडा, राजाचा वाडा. चा प्रत्यय कुठं आहे तर चा प्रत्यय हा षष्टीमध्ये आहे आणि वाडा आ प्रत्यय कुठं आहे तर तो वेगळा आहे. त्यामुळं इथे काय होते तर सामासिक विभक्ती होऊन व्याधिकरण हे होत असते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.